आज खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो। आज जो आगरी कोली ही संस्कृती जपावी आणि ती पुढे कालांतराने राहावी या उद्देशाने कैलासवासी डी.आर. पाटील, कैलासवासी भोलेनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने प्रथमच नवी मुंबईमध्ये स्पर्धा आली। याचा उद्देश एकच आहे, आमचं लग्न कार्य आगरी आणि कोली समाजामध्ये लग्न कार्य होतं। जशी पूजा करता वेळे भटजीची गरज असते तशीच लग्न करता वेळे या दौलारीची अत्यंत गरज असते आणि ही परंपरा कायम राहावी या उद्देशाने ही आजची दौलारी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे। नाही, याचा उद्देश हाच आहे, आज आपण बघितलं असेल नवी मुंबई डेव्हलप होत असताना कुठेतरी आगरी आणि कोली हे गायब होण्याच्या मार्गावर आहेत। जी मुंबईची परिस्थिती झाली ती नवी मुंबईची होऊ नये आणि या उद्देशानेच आज आगरी आणि कोली ही संस्कृती जपावी आणि लहान मुलांपर्यंत पोहोचावी, जेणेकरून ही परंपरा कायमस्वरूपी राहील। दिघ्यापासून ते बेलापूर परत ज्या दौलारी आहेत त्या सर्वांना आमंत्रित केले, पण ही स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे आताच आम्ही बघितलं कल्याणवरनं आलेलं आहेत, उरणवरनं आलेलं आहेत, म्हणजे एक सुरुवात आहे आणि सुरुवातीला जर एवढा प्रतिसाद मिळत असेल तर मला खात्री आहे पुढल्या वर्षी याच्यानंतर जोशाने सुरू होईल। डी.आर. पाटील दादा आणि भोला शेठ यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून मी दोन शब्द सांगू इच्छितो। ढवळगीत हे शब्द आगरी कोळ्यामध्ये खूप फेमस आहे, कारण आगरी कोळ्यांची लग्न ही ढवळगीतानेच चालू होतात। पण आपल्या नव्या मुंबईमध्ये असा कार्यक्रम हा पहिल्यांदाच आयोजन करण्याचं कारण की मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की ताई आपण हा कार्यक्रम करूया, बघूया आपल्याला ढवळगीतांचं किती प्रोत्साहन मिळतं। आणि आमच्या सी.आर. शेठनी पण मला सांगितलं तुम्ही करत असलं तर आपल्या नव्या मुंबईचं पूर्ण घ्या आणि आपल्या ज्या आगरी कोळ्यांच्या संस्कृतीचं जे लुप्त होत चालल्यात त्या संस्कृती कशा जतन करायच्या आणि त्याच्यामार्फत लोकांना जनजागृती कशी होईल हे आपण पहिल्याच वर्षी सुरू करूया। याच्यानंतर अजून पुढच्या वर्षी पण आम्ही चालू ठेवणार आहोत। पण आज जर दौलारी नसेल तर आमच्या आगरी कोळी लोकांची लग्न होत नाही। आमच्या जेव्हापासून भीतींपासून तर हळदीला, लग्नाला आणि चौथ्या दिवशी म्हणजे आमचे काकण उतरवण्याचा कार्यक्रम असतो तेव्हासुद्धा दौलारी लागतेच। आणि ही संस्कृती जर आज जपून नाही ठेवली तर ती लुप्त होईल। या अनुषंगाने आम्ही ही संस्कृती चालू ठेवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याला उत्स्फूर्तपणे जनमानस आम्हाला लाभला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो।